नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आषाढ महिना सुरू झाला आहे। आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतले, 1 वाटी गूळ घेतलाय, गूळ बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा बडीशोपची पावडर करून घेतली आहे, 1 चमचा सुंठ पावडर घेतली आहे, 1 चमचा खसखस घेतली आहे। खसखस आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत। सर्वात प्रथम गूळ विरघळवून घेऊया। ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी कोमट करून घ्यायचंय। पाण्यामध्ये गूळ टाकते, गॅस बंद केलाय, गूळ विरघळवून घेऊया। गूळ छान विरघळवून घेतलाय। गुळाचं पाणी थंड झालंय। आता मी हे गाळून घेते, म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल। गुळाचं पाणी गाळून घेतलंय, सर्व थंड झालंय। आता आपण पीठ भिजवायला घेऊया। कापण्यांसाठी पीठ भिजवायला घेऊया। 2.5 वाटी गव्हाचं पीठ, ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतलाय त्याच वाटीने 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ। चण्याच्या डाळीच्या पिठामुळे कापण्यांची चव खूप छान लागते। 1 चमचा बडीशोपची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर, 2 चिमूट मीठ। गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। कापण्या खुसखुशीत होण्यासाठी 3 चमचे साजूक तूप गरम करून घेतले, ते टाकूया। साजूक तुपामुळे कापण्यांची चव छान लागते। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। मिक्स करून घेऊया। गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचंय। सर्व पिठाला साजूक तूप व्यवस्थित चोळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यायचंय। पुरीच्या पिठाला भिजवतो तसा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, लागेल तसं टाकायचं। चपातीच्या पिठापेक्षा घट्ट गोळा मळून घेतलाय। आपण घेतलेल्या पाण्यापैकी 1 चमचा पाणी उरले। हे पीठ झाकून ठेवूया। 10 मिनिटांनंतर बघूया। 10 मिनिटं झाली आहे, पीठ बघूया। मळून घेऊया। पिठाचे 2 भाग करते। कापण्या लाटायला घेऊया। कापण्या लाटायला घेऊया। पिठाचा 1 गोळा घेतलाय, लाटून घेऊया। याला पीठ लावायचं नाही, असंच लाटायचं। याच्यावर थोडी खसखस टाकूया। खसखस सर्व बाजूने व्यवस्थित लावायची। लाटून घेऊया, म्हणजे खसखस छान चिकटून राहते, तळताना तेलामध्ये पडत नाही। दुसऱ्या बाजूने पण खसखस लावून घेऊया। लाटून घेऊया, म्हणजे खसखस व्यवस्थित पसरली जाते। कापण्या लाटताना खूप पातळ नाही लाटायच्या, चपातीपेक्षा थोड्या जाड ठेवायच्या, म्हणजे छान खुसखुशीत होतात। कापून घेऊया। कापण्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या केल्या जातात। अशाच पद्धतीने सर्व कापण्या मी काढून घेते। सर्व कापण्या मी काढून घेतल्यात। अशा पद्धतीने उरलेल्या कापण्या मी करून घेते। सर्व कापण्या मी करून घेतल्यात। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले, तळून घेऊया। कापण्या तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचे। तेल गरम झाले, कापण्या टाकूया। कढईमध्ये मावती तेवढ्या टाकायच्या, खूप जास्त टाकायच्या नाही। तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की उलट पालट करून तळून घ्यायच्या। मीडियम गॅसवर तळायच्या। याच्यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे ह्या पटकन लाल होतात। लालसर होत आल्यात, काढून घेऊया। याला थोडा लालसर रंग आल्यावर काढून घ्यायच्या, खूप जास्त तळायच्या नाही। तेलातून काढून घेतल्यानंतरही याची तळण्याची प्रोसेस चालू असते। निथळून घेऊया। छान रंग आलाय कापण्यांना। अशाच पद्धतीने उरलेल्या कापण्या मी तळून घेते। सर्व कापण्या तळून झाल्यात, प्लेटमध्ये सर्व करूया। कापण्या तयार झाल्यात, प्लेटमध्ये सर्व केल्यात। छान झाल्यात कापण्या। कापण्या कशा झाल्यात ते बघूया। छान खुसखुशीत झाल्यात। आपण याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकल्यामुळे छान खुसखुशीत होतात। आषाढ महिन्यात सर्वांच्या घरी अशा प्रकारच्या कापण्या केल्या जातात। याच्यामध्ये बडीशोपची पावडर, सुंठ पावडर टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।